हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल ट्रॅव्हल एक्सपी विथ अंजली. मी आले आहे मालवणला, म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडत्या कोकणात. आणि हा मालवणमधला आमचा पहिला दिवस आहे. मालवण आणि मालवणच्या भोवतालची पर्यटन स्थळे आम्ही 2 दिवसात बघितली. तर 2 व्लॉगमध्ये आम्ही काय काय बघितलं, कुठे फिरलो, कुठे जेवण केलं, कुठे मुक्काम केला, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्लॉग पूर्ण बघा. ॲक्चुअली आमचा प्रवास आदल्या दिवशी सकाळपासून सुरू झाला, कारण आम्ही पुण्याहून बाय रोड गाडीने रात्री मालवणला पोहोचलो. येताना कोल्हापूरला महालक्ष्मीचे दर्शन घेतले. मालवणला मुक्कामी आलो आणि दुसऱ्या दिवशी मालवणमध्ये फिरायला सुरुवात केली. सकाळी हॉटेल भाग्यश्रीमध्ये नाश्त्यासाठी पोहोचलो. हॉटेलमध्ये पर्यटकांची भरपूर गर्दी होती. आता कोकणात आलोय म्हणल्यावर खास कोकणी नाश्ताच झाला पाहिजे, म्हणून मस्त आंबोळीची ऑर्डर केली. गरम गरम आंबोळी, नारळाची चटणी आणि मटारची रस्सा भाजी असा नाश्ता करून आमच्या दिवसाची सुंदर सुरुवात झाली. आणि आम्ही पोहोचलो सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी. मालवणला आलात आणि सिंधुदुर्ग किल्ला पाहिला नाही तर मग काय अर्थ आहे. इथून बोटीनं सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचं असतं. बोटीने जाण्यासाठी तिकीटं काढून आम्ही वेटिंगमध्ये उभे राहिलो. समोर समुद्र, थंड हवा आणि दूरवर दिसणारा किल्ला म्हणजे इतिहास लिटरली डोळ्यांसमोर जिवंत झाल्यासारखा वाटतो. त्यातच तिथे दूरवर दिमाखात उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघून तर मन भारावून जातं. ही 10 मिनिटांची बोट राईड पण खूप मजेशीर आहे. समुद्राच्या लाटा, समुद्राचा आवाज आणि ती एक्साइटमेंट खूपच भारी वाटत होतं. हा किल्ला बघायला जाताना मला मुरुड जंजिरा किल्ल्याची आठवण झाली. तिथे पण असंच बोटीने जावं लागतं. फायनली आमची बोट आली आणि एक एक करून आम्ही बोटीत शिरलो. पाण्यातून प्रवास करण्याचा काहीतरी निराळाच आनंद आहे असं मला वाटत होतं. जणू तो किल्ला आपल्याला खुणावतो आहे इतिहासाच्या खुणा बघण्यासाठी, आणि आपण त्याच्या हाकेला उत्तर देत त्या काळाच्या आठवणीत शिरायला उत्सुक होऊन तिथे पोहोचतो आहोत. ह्या किल्ल्यावरूनच ह्या जिल्ह्याचं नाव सिंधुदुर्ग जिल्हा, आपलं तळ कोकण. दूरवर दिसणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा नजरेत भरत राहतो. लाटा जोरात आदळत असतात, बोट पुढे पुढे जात असते आणि तो पुतळा मात्र ताठ स्थिर उभा, जणू अजूनही समुद्रावर नजर ठेवून सिंधू कन्या भूमीचं रक्षण करत आहे. इतिहास पुस्तकात वाचलेला नाही तर डोळ्यांसमोर उभा असलेला जाणवतो. किल्ल्याच्या भिंती, बुरुज, दरवाजे इतकी वर्ष झाली तरी ह्या समुद्रात उभे आहेत ह्याचा अभिमान वाटतो. इथे जाताना इतिहासाची वेगळीच एनर्जी जाणवते. चारही बाजूंनी पाणी आणि समुद्राच्या मध्ये हा अभेद्य किल्ला. काय स्ट्रॅटर्जी, काय ब्रिलियंट होती तेव्हाची लोक, हे इथे येऊनच कळतं. सिंधुदुर्ग किल्ला हा मालवणच्या समुद्रात वसलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एक भव्य जलदुर्ग आहे. हा किल्ला इसवी सन 1664 ते 1667 या काळात बांधण्यात आला. शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टी सुरक्षित ठेवण्यासाठी आणि शत्रूंच्या समुद्री हल्ल्यांपासून स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी हा किल्ला उभारला. हा किल्ला तब्बल 48 एकर परिसरात पसरलेला आहे आणि चारही बाजूंनी अथांग समुद्राने वेढलेला आहे, म्हणून तो जिंकणं शत्रूंना फारच कठीण जायचं. किल्ल्याच्या आत जाताना सगळ्यात आधी लक्षात येतात त्याच्या भक्कम तटबंदी आणि बुरुज. आजही ह्या भिंती इतक्या मजबूत आहेत की इतकी वर्ष झाली तरी त्या ठाम उभ्या आहेत असं वाटतं. जाडजूड दगडांपासून बांधलेल्या ह्या भिंती फक्त रक्षणासाठी नाही तर महाराजांच्या दूरदृष्टीचं जिवंत उदाहरण आहेत. समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याला, वादळांना आणि काळाच्या माराला तोंड देत आजही या भिंती ताठ उभ्या आहेत. प्रत्येक बुरुज जणू काही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. किती लढाया पाहिल्या, किती संकट झेलली आणि तरीही अजूनही ठाम. इथे उभं राहिलं की जाणवतं हा किल्ला फक्त दगडांचा ढीग नाही तर स्वराज्याचं संरक्षण करणारा एक मजबूत किल्लेदारच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शिवराजेश्वर मंदिर म्हणजे ह्या किल्ल्याची शान आहे. हे भारतामधल्या फारच कमी किल्ल्यांपैकी एक आहे जिथे महाराजांचं मंदिर आहे. इथे येऊन मन आपोआप शांत होतं. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. शिवाय किल्ल्यावर एक टुमदार असं महादेवाचं मंदिर आहे. किल्ल्यावर फिरताना एक शांत,
वेगळाच अनुभव देणारं ठिकाण म्हणजे इथलं महादेवाचं मंदिर. ह्या मंदिराचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिरातून एक भुयारी मार्ग जातो. हा एक गुप्त मार्ग आहे जो आपत्कालीन परिस्थितीत किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी वापरला जात असे. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी असा गुप्त मार्ग असणं हे महाराजांच्या दूरदृष्टीचं आणि रणनीतीचं उत्तम उदाहरण वाटतं. किल्ला फिरून झाल्यावर आम्ही पुन्हा बोटीनेच मालवणमध्ये पोहोचलो. खूप भूक लागली होती कारण जेवणाची वेळ झाली होती. मग आम्ही हॉटेल श्रावणी प्युअर व्हेजमध्ये लंचसाठी गेलो आणि सुंदर मालवणी व्हेज जेवण जेवलो. जेवणानंतर आम्ही मंदिरं बघितली. त्यात अंगणवाडीचं भराडी देवी मंदिर, नंतर जलमंदिर बघितलं. जलमंदिरात जाण्याचा रस्ता अगदी फॉरेस्टमधून फिरल्यासारखा वाटत होता, पण हे मंदिर खूपच सुंदर आहे. श्री सातेरी देवीचं हे सुंदर स्वयंभू मंदिर आहे आणि अतिशय सुंदर मंदिर आहे. मी स्पेशल रिकमेंड करील हे मंदिर बघण्यासाठी. त्यानंतर आम्ही गेलो रामेश्वर मंदिरात. हे सुद्धा एक अतिशय शांत आणि सुंदर मंदिर आहे. हे सगळे मंदिरं मालवणच्या आसपास आहेत. म्हणजे हे मंदिरं फिरताना अगदी ग्राउंड लेवलला कोकण बघितल्यासारखं वाटत होतं. छोट्या छोट्या गावांमधून फिरत कोकणाचं सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवता आलं असं वाटत होतं. अतिशय सुंदर गावं आहेत इथली. खूप काय म्हणतात निसर्ग आहे आणि खूप छान वाटतं, खूप शांत वाटतं, खूप प्लेझंट वाटतं. शहरातला गोंधळ इथं नाही आहे. मंदिरं फिरून झाल्यावर आम्ही पोहोचलो चिवला बीचवर. मालवणला लागूनच हा बीच आहे. खूप सुंदर, स्वच्छ आणि आनंद देणारा हा बीच आहे. मालवणला आलात तर ह्या बीचवर संध्याकाळ स्पेंड करायला विसरू नका असं मी खास रिकमेंड करेल. कारण आम्ही सुद्धा इथे येऊन बीचवर फिरण्याचा, समुद्रात खेळण्याचा, किनाऱ्यावर बसून समुद्राच्या लाटा अनुभवण्याचा आणि ह्या सुंदर बीचवरून सनसेट बघण्याचा आनंद घेतला. तुम्हाला जर फक्त किनाऱ्यावर बसून समुद्राकडे पाहत वेळ घालवायचा असेल तर चिवला बीच हे परफेक्ट ठिकाण आहे. कारण ह्या बीचची वाळू खूप स्वच्छ आहे, लाटा सौम्य आहेत. फक्त पाय पाण्यात भिजवत चालण्याची मजा वेगळीच आहे. चिवला बीचवर सनसेटचा अनुभव घेऊन आम्ही गेलो रॉक गार्डनला. रॉक गार्डन हा मालवण समुद्र किनाऱ्यावर असलेला सुंदर स्पॉट आहे. गार्डनच्या बाहेर चौपाटी स्टाईल भरपूर खाण्याचे ठिकाणं आहेत. इथे साधा वाळूचा बीच नसून समुद्राने लाखो वर्षात घडवलेले अनोखे खडक पाहायला मिळतात. प्रत्येक खडकाचा आकार वेगळा आहे, जणू निसर्गाने स्वतः शिल्प कोरलेलं आहे. रॉक गार्डनमध्ये संध्याकाळ स्पेंड करून आमचा मालवणमधला पहिला दिवस संपला.